नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरव या ठिकाणी सर्वांचं गुरुस्कूल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। तर मागच्या पिरियडमध्ये आपण स्टार्ट केलेलं होतं भारताची भूगर्भिक संरचना जी आहे त्याच्याबद्दल अधिक माहिती बघत असताना आपण सर्व प्रमुख प्रकार जे आहेत ते लिहून काढलेले होते आणि त्यांच्यापैकी पहिले दोन प्रकार जे आहेत ते संपवलेले सुद्धा आहेत। आर्कियन स्वरूपाचं खडक, आर्कियन खडक दुसरा बघितला होता, धारवाड खडक, एकूण 8 प्रकार आपण बघितलेले होते। त्याच्यानंतर आहे कडप्पा, चौथं होतं विंध्यन खडक। त्याच्यानंतर आपण जे आर्य खडकच्या अंतर्गत 4 प्रकार बघितलेले होते, 5वा गोंडवाना खडक, 6वा बघितला होता आपण डेक्कन ट्रॅप या ठिकाणी, 7वा टर्शरी आणि 8वा बघितला होता आपण क्वार्टरनरी खडक। तर ह्या 8ही प्रकारांचा अभ्यास करत असताना आपण बघितलेलं होतं आर्कियन खडक आणि धारवाड खडक यांच्या काय बद्दल थोडक्यात मी या ठिकाणी काय रिवाइज करून देतो। पृथ्वीवरती ज्यावेळेस काय पृथ्वीची निर्मिती ज्यावेळेस झाली तर त्यावेळेस तो एक रक्ततप्त काय ग्रह होता, एक गोळा होता। तर त्याच्यामध्ये शीतलनाची क्रिया ज्यावेळेस सुरू झाली, शीतलनाच्या क्रियेमध्ये या ठिकाणी एक आपण काय म्हणता येईल या ठिकाणी अर्थ क्रस्टची निर्मिती, त्याच्यावरती काय एक भूपट्ट जो आहे त्या भूपट्ट असा काय प्रदेश त्याच्या अवतीभोवती काय तयार झाला। ही झाली शीतलनाची क्रिया जी चालू होती त्या अंतर्गत काय ही क्रिया पार पडली आणि हाच जो काय थंड झालेला बाहेरचं पृथ्वीचं शिलावरण जे होतं त्या शिलावरणालाच आपण काय म्हणलेलं होतं आर्कियन स्वरूपाचं खडक म्हणलेलं होतं। आर्कियन प्रकारचा खडक किंवा आर्कियन कालखंडातील खडक असं सुद्धा म्हणतो। आता हे आर्कियन कालखंडातील खडक जे आहे ते प्री कॅम्ब्रियन कालखंडामध्ये आर्कियन खडकांची निर्मिती झालेली होती आणि हे काय पहिलं खडक होतं जे पृथ्वीवरती तयार झालेलं आहे। संपूर्ण पृथ्वी आर्कियन खडकांपासून काय निर्मित आहे हा सुद्धा पॉईंट बघितलेला होता आणि याच आर्कियन खडकांवरती ज्यावेळेस काय ही थंड होण्याची प्रक्रिया पूर्णपणे काय थांबली त्यावेळेस आर्कियन खडकांवरती बाह्य बल पडण्यास सुरुवात होती। जसं की ऊन असेल, वारा असेल, पाऊस असेल, उष्णता असेल, त्याच्यानंतर काय जलजन्य ज्या काही प्रक्रिया आहेत त्या सर्व प्रक्रियांमुळं बाह्यबल पडून आर्कियन खडकांचं या ठिकाणी अपक्षय, अपरधन, एक प्रकारे याला काय म्हणता येईल क्षरण होण्याची क्रिया सुरू होते आणि यालाच डेन्युडेशनची क्रिया असं म्हणतो। आर्कियन खडकांचं डेन्युडेशन होऊन अपक्षय अपरधन होऊन आर्कियन खडकांचं रूपांतर बारीक बारीक कणांमध्ये, वाळूंमध्ये, मातीमध्ये या ठिकाणी झाल्याच्या नंतर त्याचं विस्थापन एका विशिष्ट प्रदेशामध्ये नंतर झालं आणि करोडो वर्षांमध्ये हे काय आर्कियन खडकांपासून काय तुटलेले जे काही गाळ आहे त्या गाळाचं विस्थापन एकावरती एक झाल्यामुळे त्याचं रूपांतर करोडो वर्षामध्ये आणि कशामध्ये होतं एका खडकामध्ये होतं। तर त्यालाच म्हणलं होतं पण धारवाड समूहाचं खडक किंवा धारवाड प्रकारचं खडक असं म्हणलेलं होतं। हे दोन्ही आर्कियन खडक आणि धारवाड खडक हे आर्कियन समूहाच्या खडकांचे काय उपप्रकार आहेत असं बघितलेले होते। तर अशा पद्धतीने आर्कियन आणि धारवाड खडक याच्यामध्ये बरेच पॉईंट आपण काय सगळे तथ्य कव्हर केलेले, सगळं सांगायची आवश्यकता नाही, इथंपर्यंत आपण बघितलेलं होतं। तर आजच्या पिरियडमध्ये आपल्याला बघायचं पुढचं जे पुराण खडक आहे, कशाचे उपप्रकार आहेत हे दोन्ही पुराण खडक किंवा यालाच काय प्राचीन खडक असं सुद्धा म्हणतात। प्राचीन खडकाचे 2 उपप्रकार पडतात, एक आहे कडप्पा खडक आणि दुसरा आहे विंध्यन खडक। तर या दोन्ही खडकांच्या काय बाबतीत आपल्याला आजच्या पिरियडमध्ये काय अधिक माहिती बघायची आहे। तर चला सुरुवात करू कडप्पा आणि विंध्यन खडकांना। तर एकानंतर एक दोन्ही टॉपिक काय आपण कंप्लीट करणार आहोत। तर त्याच्यापूर्वी कडप्पा आणि विंध्यनच्या बाबतीत जे कॉमन पॉईंट्स असतील ते आपण काय सामायिकरित्या बघू आणि त्याच्यानंतर काय एकेका खडक प्रकाराबद्दल आपल्याला काय व्यवस्थित माहिती घ्यायची। तर कडप्पा समूहाचं खडक जे आहे या सर्व खडकांबाबतीत काही महत्त्वपूर्ण पॉईंट आहेत ते व्यवस्थित लक्षात घ्या। असा क्रम किंवा या लॉजिकने याच्यामध्ये काय रूपांतरण होत गेलेलं आहे आणि खडकांची निर्मिती होत गेलेली, त्या ठिकाणी मध्येच काही अपवाद सुद्धा येतात। ते कशा पद्धतीनं बघा, बरेच प्रश्न आहेत। मी जी ही माहिती सांगतोय एवढी माहिती असणं त्या ठिकाणी काय पर्याप्त ठरतं प्रश्नांची उत्तर देण्यासाठी। बघा, आर्कियन खडकाची निर्मिती, सर्वाधिक कठीण खडकाची निर्मिती पृथ्वीवरती सगळ्यात प्रथम झाली। त्याच्यावरती अपक्षय अपरधन असेल
या सर्व ज्या क्रिया आहेत त्याला काय म्हणतो आपण, रूपांतरण होण्याची क्रिया, डेन्युडेशन होण्याची क्रिया. रूपांतरण, आर्कियनचं रूपांतरण झाल्याच्या नंतर या तुटलेल्या फुटलेल्या आर्कियनच्या गाळापासून ज्या नवीन खडकाची निर्मिती झाली त्याला काय म्हणतो आपण, धारवाड समूहाचं खडक किंवा धारवाड खडक म्हणतो. कर्नाटकच्या धारवाड जिल्ह्यामध्ये विशेष करून हे सापडतं खूप मोठ्या प्रमाणात. काय, आणि पहिल्यांदा त्या धारवाड जिल्ह्यामध्येच काय या प्रकाराबद्दल काय त्या ठिकाणी काय शोध लावण्यात आला, त्याच्यावरती त्या ठिकाणी अभ्यास करण्यात आला, म्हणून तशा प्रकारच्या सर्व खडकांना धारवाड खडक असं नाव दिलेलं होतं. धारवाड खडकांचं रूपांतरण ज्यावेळेस होतं त्याच पद्धतीने बघा, आर्कियनचा कालखंड आहे, त्याच्यानंतर धारवाड खडकांचा कालखंड आहे. ज्या कालखंडामध्ये ते विकसित झाले खडक त्याला काय, तो कालखंड म्हणून ओळखतात. हे आर्कियन खडक सुद्धा म्हणतात किंवा आर्कियन कालखंडातील खडक असं सुद्धा काही पुस्तकांमध्ये दिलेलं आहे, तर त्याच्या बाबतीत काय कन्फ्यूज व्हायचं नाही. धारवाड खडकांचं रूपांतरण झाल्याच्या नंतर त्यापासून तयार होणारे जे खडक प्रकार आहेत ते आहे कडप्पा. क्रमानुसार आपण सांगितलं होतं हा सगळ्यात प्राचीन आणि हा सगळ्यात काय अर्वाचीन खडक आहे, सगळ्यात नवीनतम तयार झालेला खडक आहे. तर धारवाड समूहाच्या खडकांमध्ये रूपांतरण झाल्याच्या नंतर कडप्पा प्रकारचं खडक तयार होतं. आणि सेम कडप्पा जे खडक आहे याच्यामध्ये रूपांतरण झाल्याच्या नंतर नेक्स्ट कुठला खडक तयार होईल, ऑब्विसली विंध्ययन खडक तयार होतो. आणि विंध्ययन म्हणजे आर्कियन, धारवाड, कडप्पा, विंध्ययन या सगळ्यांमध्ये रूपांतरण होत झाल्याच्या नंतर शेवटी कोणता खडक तयार होतो, गोंडवाना खडक. बघा, यांच्या अपक्षय अपर्दनातून, यांच्या क्षरणातून धारवाड तयार झालेले. तर मला सांगा या ठिकाणी अगोदर पॉईंट क्लिअर करू. तर हा आहे गोंडवाना, विंध्ययनच्या अपर्दनातून रूपांतरणातून काय गोंडवाना हे खडक तयार होतं. मात्र या ठिकाणी आल्याच्या नंतर अपवाद लागू होतो. तर गोंडवाना हा जो खडक आहे, गोंडवानाच्या रूपांतरणातून डेक्कन खडक तयार झालेला नाही, एवढं पॉईंट सध्या लक्षात ठेवा. काय, गोंडवानाच्या रूपांतरणातून या ठिकाणी डेक्कन ट्रॅप हा तयार झालेला नाही, ट्रॅप असं असेल. तर पॉईंट काय आहे बघा, जर आर्कियनपासून धारवाड खडकांची निर्मिती झालेली आहे तर तुलनात्मक दृष्ट्या विचार केला असता तर आर्कियनपेक्षा धारवाड खडक हे कसं असेल, कमी कठीण असेल. धारवाडपासून कडप्पा खडकांची निर्मिती होती, तर मला सांगा धारवाडपेक्षा कडप्पा हे जे खडक आहे ते अधिक कठीण असेल की कमी कठीण असेल, ऑब्विसली कमी कठीण असेल. कडप्पाच्या अपक्षय अपर्दनामधून जर या ठिकाणी विंध्ययन खडकांची निर्मिती होते तर विंध्ययनचे खडक हे कडप्पा खडकांपेक्षा कसे आहेत, कमी कठीण आहेत. आणि गोंडवाना हे विंध्ययनपेक्षा कमी कठीण आहेत, त्याच पद्धतीनुसार. तर मात्र डेक्कन ट्रॅपचं जे खडक आहे, डेक्कन ट्रॅप प्रकारातील खडक जे आहे ते गोंडवाना खडकांपेक्षा कमी कठीण नाही. तर हे जेवढे आर्कियन कठीण होते तेवढेच डेक्कन ट्रॅपचे खडक सुद्धा काय कठीण आहेत. आता का बरं बघा, आर्कियन हे जे खडक होतं ते आपण बघितलं होतं कोणत्या प्रकारचं खडक होतं, अग्निजन्य खडक होतं, अग्निजन्य या ठिकाणी. तर लावापासून ज्यांची निर्मिती झालेली आहे, मॅग्मापासून ज्यांची निर्मिती, रक्ततप्त अशा ग्रहापासून अधिकाधिक ऊर्जा असलेल्या, उष्णता असलेल्या ग्रहांमधून तयार झालेले हे खडक होते. तर अग्निजन्य खडकांवरती रूपांतरण झाल्याच्या नंतर जे बाकीचे सर्व खडक तयार झाले, कोणते कोणते, धारवाड, कडप्पा, विंध्ययन आणि गोंडवाना, हे सर्वच्या सर्व काय आहेत, गाळाचे खडक आहेत. यांना गाळाचे खडक का बरं म्हणतो धारवाडला, धारवाडच्या बाबतीत जो पॉईंट सांगितलाय तोच पॉईंट काय सगळ्यांच्या बाबतीत लागू होईल. तर याच्या अगोदरचा व्हिडिओ जर बघितला तर त्याच्यामध्ये लक्षात येऊन जाईल. बघा, हे सर्व गाळाचे खडक आहेत. गोंडवानापर्यंत या ठिकाणी खडकांची निर्मिती झाली, करोडो वर्षांचा कालावधी लागला, खूप करोडो वर्षांचा कालावधी. आपण पृथ्वीची उत्पत्ती ज्यावेळेस झालेली होती 13.5 ते 14 अब्ज वर्षांपूर्वीची एक गोष्ट आपण डिस्कस करतोय. तर याच्यानंतर डेक्कन ट्रॅप. बघा, भूविवर्तनिक हालचाली, प्लेट टेक्टॉनिक्सचे मुवमेंट काय नेहमी त्या ठिकाणी होत असतात. आणि या मुवमेंटमुळं काय जमिनीमध्ये प्रस्तरभंग होण्याची क्रिया, जमीन खचली जाण्याची क्रिया, वरी येण्याची क्रिया, जमिनीला भेगा पडण्याची क्रिया आणि त्यातून मॅग्मा बाहेर पडण्याची क्रियासुद्धा घडते. बघा, हा जो पृथ्वीच्या आतमध्ये असलेला मॅग्मा आहे, भूविवर्तनिक हालचालीमुळं तो जमिनींना भेगा पडल्याच्यानंतर त्याच्या बाहेर पडतो आणि बाहेर पडलेला लावा जो आहे तो सर्वदूरपर्यंत अशा पद्धतीने काय होतो, पसरायला सुरुवात होते. हा लावा पसरून झाल्याच्या नंतर
त्याच्यामध्ये सुद्धा काय शीतलनाची क्रिया सुरू होते आणि सगळ्यात वरचा जो काय या ठिकाणी काय जमीन आहे ते नवीन खडकाने काय होते त्याचं आच्छादन होतं, नवीन खडक त्या ठिकाणी काय पसरला जातो. तर हा सुद्धा हे जे डेक्कन ट्रॅप आहे हेच डेक्कन ट्रॅप आहे. हे काय लावापासून तयार झालेलं खडक जे आहे ते सुद्धा कसं खडक आहे, अग्निजन्य खडक आहे, ते गाळाचं खडक नाही. म्हणून डेक्कन ट्रॅप जो आहे तो डेक्कन ट्रॅप हा फ्रेश रॉक आहे, नवीनतम खडक आहे आणि तो अग्निजन्य खडक आहे. महाराष्ट्राची जी भूमी आहे, महाराष्ट्राचा जो काय डेक्कन ट्रॅप महाराष्ट्रामध्ये आढळणारा तेलंगणा स्टेटमध्ये, आंध्र प्रदेशमध्ये, कर्नाटकमध्ये थोड्या प्रमाणात या ठिकाणी जो आढळणारा भूप्रदेश आहे तो लावापासून तयार झालेला बेसाल्ट खडकापासून तयार झालेला काय आहे, कृष्ण प्रस्तर असं सुद्धा काय त्याला नाव आहे. तर हाच या ठिकाणी काय डेक्कन ट्रॅप आहे. मग मला सांगा हे अग्निजन्य खडक इतर सर्व गाळांच्या खडकांपेक्षा कसे असेल, अधिक कठीण असतं. म्हणून हा नवीनतम खडक फ्रेश रॉक असं म्हणतात, अग्निजन्य खडक सुद्धा आहे. तर जो नियम आर्कियन पासून ते गोंडवानापर्यंत लागू करतो तो नियम गोंडवाना आणि डेक्कन ट्रॅप यांच्या दरम्यान काय लागू करता येत नाही. तर डेक्कन ट्रॅपची निर्मिती एक वेगळी प्रोसेस आहे, ती आपण डेक्कन ट्रॅपचं काय ज्यावेळेस क्रम येईल त्यावेळेस व्यवस्थित त्याच्यामध्ये बघू. तर या ठिकाणी आपल्याला या चॅप्टरमध्ये काय बघायचं आहे, कडप्पा आणि विंध्यन यांच्या संदर्भात काय व्यवस्थित काय लक्षात घ्यायचे पॉईंट्स. बघा या ठिकाणी जो भारत होता, बघा पृथ्वीवरती आपण दाखवलेलं होतं ज्यावेळेस आर्कियन आणि धारवाड समूहाच्या खडकांची निर्मिती झालेली होती तर त्यावेळेस विषुववृत्ताच्या उत्तरेला आपण काय उत्तर पूर्व गोलार्धामध्ये काय भारत अशा पद्धतीने काय दाखवतो. मात्र ज्यावेळेस आर्कियन आणि धारवाडची निर्मिती झालेली होती त्यावेळेस मात्र भारत जो होता आफ्रिका खंडाला लागून गोंडवाना प्रदेशाचा भाग होता. खूप पूर्वीची काय या ठिकाणी काय खूप वर्षांपूर्वीची काय ही गोष्ट आहे. तर त्याच्यामध्ये बघा ज्यावेळेस कडप्पा आणि विंध्यन खडकांची निर्मिती झाली त्यावेळेस सुद्धा भारत उत्तर पूर्व गोलार्धामध्ये नसून कुठं होता, तो दक्षिण गोलार्धाचा भाग होता. तर याच्या स्पष्टीकरणासाठीची सुद्धा काही थिअरी आहे ती आपण नंतर बघणार आहोत ज्यावेळेस काय गोंडवाना प्रदेशांबद्दल आपण बघू. बघा ज्यावेळेस कडप्पा आणि विंध्यनची निर्मिती झाली त्यावेळेस भारतीय द्वीपकल्प जो आहे तो गोंडवानाचाच काय प्रदेश होता आणि त्याच ठिकाणी आर्कियन खडक, धारवाड खडक, कडप्पा खडक आणि विंध्यन खडक या सर्व खडकांची निर्मिती झालेली आहे. हा प्रदेश आफ्रिका खंडापासून विलग होतो आणि उत्तर पूर्व दिशेने प्रवाहित होतो अशा पद्धतीने. तर हे ज्यावेळेस गोंडवाना खडकांची निर्मिती व्हायला लागेल त्यावेळेस काय झालेलं ही प्रक्रिया काय सुरू झालेली आहे. तर बघू त्यावेळेस काय गोंडवाना काय खडक बघत असताना बघा आता हा जो भारतीय काय द्वीपकल्प होता, द्वीपकल्पीय जो प्रदेश होता अशा पद्धतीने आपण बघितलेला. तर या भारतीय द्वीपकल्पावरती दोन महत्त्वपूर्ण असे जिओसिंक्लाइन होते, भूसन्नती होत्या. भूसन्नती हा या ठिकाणी आणि हा अशा पद्धतीने या दोन भूसन्नती होत्या. भूसन्नती म्हणजे काय असतं, असा पाण्याचा मोठा प्रदेश ज्याला आपल्याला काय सागर म्हणता येईल, जलाशय म्हणता येईल किंवा समुद्र म्हणता येईल. तर असा समुद्र जो उथळ असतो, रुंदी कमी असते, लांबी कशी असते जास्त असते, लांबी जास्त आणि खोली अगदी कमी असते, खोली कमी, रुंदी कमी आणि काय ज्यांची लांबी जास्त असते असे जे समुद्र असतात त्यांना काय म्हणतो आपण जिओसिंक्लाइन किंवा भूसन्नती असं म्हणतो. असे दोन भूसन्नती त्यावेळेस काय भारतीय द्वीपकल्पावरती होते ज्यावेळेस भारतीय द्वीपकल्प हा गोंडवाना प्रदेशाचा भाग होता. तर कोणते कोणते दोन भूसन्नती होत्या, एक होतं कडप्पा भूसन्नती, लक्षात ठेवण्यासाठी काय सोपं आहे भूसन्नती, आणि त्याच्यानंतर दुसरा आहे विंध्यन भूसन्नती. आता कोणते सांगता येईल, जो आताचा विंध्यन पर्वत आहे या ठिकाणी भारताच्या बरोबर काय मध्यभागी त्या ठिकाणी असणारी भूसन्नती कोणती की विंध्यन भूसन्नती. आणि आंध्र प्रदेशमधील काय दक्षिणतम भागामध्ये असणारा जो जिल्हा आहे कडप्पा जिल्हा, तर या कडप्पा जिल्ह्यामध्ये विस्तृत असलेली भूसन्नती कोणती असेल, कडप्पा भूसन्नती. तर ही आहे कडप्पा भूसन्नती आणि ही आहे विंध्यन भूसन्नती. आता भारतीय द्वीपकल्पावरती त्या काळामध्ये वाहणाऱ्या प्रवाहित होणाऱ्या ज्या काही नद्या असतील तर अशा पद्धतीने या नद्या काय करतात, आपल्या प्रदेशामध्ये काय प्रवाहित होऊन पाण्याचा विसर्ग या भूसन्नतीमध्ये काय करत असतील. असं सगळं हे या ठिकाणी काय थेअरी मांडलेली आहे. तर त्यावेळेस त्या सर्व नद्या अशा पद्धतीने काय गाळाचं संचयन, निक्षेपण जे आहे या भूसन्नतींमध्ये काय केलेलं होतं. बघा
आता कडप्पा खडकाची निर्मिती होण्याच्या अगोदर किंवा विंध्यन खडकाची निर्मिती होण्याच्या अगोदर आर्कियन आणि धारवाड होते. या संपूर्ण प्रदेशामध्ये काय आर्कियन होतं, आपण बघितलं होतं. कोणत्या महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, केरळ, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा स्टेट, छत्तीसगड, ओरिसा, झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान असे सर्व प्रदेश बघितलेले होते. ज्या सर्व प्रदेशांमध्ये धारवाड समूहाचा सुद्धा खडक होता आणि आर्कियन समूहाचा सुद्धा खडक होता. आता या दोन्ही खडकांच्या डेन्युडेशनची जी क्रिया होते त्यांच्या क्षरणाची जी क्रिया होती, तर अपक्षय अपर्धनाची क्रिया होती, यांच्यामुळं त्यांचे जे तयार झालेले गाळ होते, तर बाह्यबलामुळं हे जे गाळ आहे या गाळांचं वहन या नद्यांनी केलं आणि त्या संपूर्ण आर्कियन आणि धारवाड समूहाच्या गाळांचं संचयन या दोनही भूसंनतींमध्ये केलं आणि खूप करोडो वर्षापर्यंत या भूसंनतीमध्ये गाळाचं संचयन होत राहिलं, भूविवर्तनिक हालचाली होत राहिल्या. मग त्यांच्यामध्ये जसं हिमालयामध्ये वलय पडण्याची क्रिया झालेली होती, त्या पद्धतीने वलय पडण्याची क्रिया कडप्पा भूसंनतीमध्ये सुद्धा झाली आणि विंध्यन भूसंनतीमध्ये सुद्धा झाली. आणि या ठिकाणी 2 पर्वतांची निर्मिती झाली. हे आहे कोणतं? पूर्व घाट पर्वत. कोणतं? पूर्व घाट पर्वत. आणि या ठिकाणी 2 पर्वत तयार झाले. कोणते कोणते? आता आपण जे बघतो विंध्यन पर्वत आणि दुसरं होतं सातपुडा पर्वत. विंध्यन पर्वत आणि सातपुडा पर्वत आणि पूर्वघाट या पर्वतांची निर्मिती झाली. आणि हे कोणत्या प्रकारचे खडक आहेत? कडप्पा प्रकारचे आणि विंध्यन प्रकारचे काय खडक आहेत. अशा पद्धतीने धारवाडपासून कडप्पा खडकांची निर्मिती झालेली आहे किंवा विंध्यन पर्वतांची निर्मिती झाली. एक पॉईंट लक्षात घ्या, कडप्पाची निर्मिती फक्त धारवाडपासूनच होते असं नाही. खूप मोठ्या प्रमाणात काय धारवाडचं खडक असतं, पण काही गाळ त्या ठिकाणी आर्कियन समूहाचं सुद्धा असतं. म्हणजे काय आर्कियनपासून धारवाड, तर धारवाडपासून आणि थोड्या प्रमाणात आर्कियनपासून कडप्पाची निर्मिती झालेली आहे. आणि मुख्यत्वे कडप्पा प्रकारचं जे खडक आहे, या कडप्पा प्रकारच्या खडकापासून त्यांच्या गाळापासून अवसादापासून काय विंध्यन खडकांची निर्मिती झालेली आहे. हा असा क्रम आहे आणि तो गोंडवानापर्यंत अशाच पद्धतीने आहे. तर प्रिव्हियस खडकापासून काय नवीन खडकाची निर्मिती काय न्यूनतम काय खडकांची निर्मिती झालेली आहे. तर या ठिकाणी हे विंध्यन खडक आणि सातपुडा खडक भारतीय द्वीपकल्पाचा अभ्यास ज्यावेळेस आपण करत होतो, विंध्यन पर्वताबद्दल आणि सातपुडा पर्वताबद्दल बघत असताना तुम्हाला सांगितलं होतं, विंध्यन पर्वतसुद्धा आणि सातपुडा पर्वतसुद्धा हे कसे आहेत? गाळाचे पर्वत आहेत, अवसादी पर्वत आहेत असं सांगितलेलं होतं. हेच ते गाळ आहे. कोणतं? आर्कियन आणि धारवाड समूहांच्या काय वाहून आणलेलं गाळ त्या भूसंनतीमध्ये जमा झाला आणि तिथूनच काय विंध्यनची आणि सातपुड्याची निर्मिती झालेली होती. आणि तो एक गट पर्वतसुद्धा आहे असं सुद्धा सांगितलेलं होतं सातपुडा पर्वताच्या बाबतीत. तर अशा पद्धतीने या ठिकाणी काय कडप्पा आणि विंध्यन खडकांची निर्मिती कुणापासून झालेली आहे? आर्कियन आणि धारवाड समूहाच्या खडकांपासून झालेली आहे. इथंपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलेलं असेल. एकदम व्यवस्थितरित्या प्रिव्हियस सगळ्या गोष्टींचा संदर्भ देत आपण या ठिकाणी काय डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. या ठिकाणी काय तुम्हाला समजायला हवं. जर तुमचं लक्ष असेल, जर नसेल, थोडंसं भरकटलेलं असेल, थोडंसं पॉज करा, बॅकवर्ड जावा, परत एकदा बघा, पण निश्चितपणे समजेल. एवढे सगळे काय या ठिकाणी काही सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण काय करू, एकेका खडकांबद्दल या ठिकाणी काय व्यवस्थित काय लक्षात घेऊ, त्यांचे तथ्य काय आहेत, ते महत्त्वपूर्ण पॉईंट या ठिकाणी काय मी सांगतो, त्या पद्धतीने काय नोट्स बनवत चला. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगण्याची आवश्यकता पडू देऊ नका. जसं जसं तुम्हाला समजतंय तुम्हाला त्या ठिकाणी काय नोट्स बनवता यायला पाहिजेत, हे लक्षात ठेवा. जर नोट्स बनवत या ठिकाणी तुम्ही त्याचं अध्ययन करत असाल तर पूर्णपणे ते या ठिकाणी काय मार्गी लागणार आहे, ते उपयोगी पडणार आहे तुमच्या. फक्त ऐकून जर तुम्ही सोडून देत असाल तर ऐकलेल्या गोष्टी लवकर काय विसरतो आपण, पण ज्या एकदा लिहून ठेवलेल्या गोष्टी आहेत त्या विसरणं काय अशक्य होतं. कधी करून बघा, त्याची काय अनुभूती स्वतःला येईल तुम्हाला. बघा या ठिकाणी कडप्पा खडक जे आहे त्याच्याबद्दल बघायचं आहे. कडप्पा खडक, कडप्पा खडकांची निर्मिती जी आहे ती कोणत्या खडकांपासून झालेली आहे? धारवाड समूहाचे जे खडक आहेत, धारवाड समूहाच्या खडकांच्या अपक्षय अपर्धनाच्या बाह्यबलांची जी क्रिया होते त्या क्रियेच्या नंतर यांच्यापासून निर्माण झाले जे गाळ आहे त्या गाळाचं संचयन झाल्याच्या नंतर खडकांची जी निर्मिती होती त्या खडकांना काय म्हणतो आपण? कडप्पा खडक. पॉईंट फक्त एवढं लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये काय हा पॉईंट विचारला गेलेला आहे की कडप्पा प्रकारच्या खडकांची निर्मिती कोणत्या खडकापासून झालेली आहे, तर तुमचा आन्सर काय असेल? याच्या पूर्वीचा खडक धारवाड खडकांपासून कडप्पा खडकांची काय निर्मिती झालेली आहे. नेक्स्ट,
तर याला कडप्पा नाव असं का बरं दिलेलं आहे? पहिल्यांदा या कडप्पा खडकांचं निष्कर्षण म्हणा किंवा शोध जो आहे तो आंध्र प्रदेशमधील जो दक्षिणेकडील जिल्हा आहे, बालाजीला जर काय तुम्ही उत्तर भारतामधून काय दक्षिण भारतामध्ये काय बालाजी एक काय देवस्थान आहे काय खूपच प्रसिद्ध, सगळ्यात श्रीमंत देव जो आहे भारतामधला सगळ्यात तो आहे. तर त्या ठिकाणी काय या कडप्पा जिल्ह्यामधून आपल्याला काय करावं लागतं, जावं लागतं. हा असा प्रदेश आहे कडप्पा आंध्र प्रदेशमधला की त्या ठिकाणी बघा जमिनीमध्ये जेव्हा तुम्ही काय खोदण्याचा प्रयत्न करता, आपल्या इकडे काय काळी माती लागते, त्याच्यानंतर काय थोड्या प्रमाणात काय खडकांचे थर लागतात, त्याच्यानंतर पाषाण लागतं, अशा पद्धतीने काय एक संरचना असते भूगर्भाची. मात्र कडप्पा जिल्ह्यामध्ये किंवा त्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी काय हे कडप्पा खडक आढळतं त्या ठिकाणी थोडं आतमध्ये खोदल्याच्या नंतर तुम्हाला एकदम कठीण असे स्तरित प्रकारचे एकावरती एक स्तर असतात असे या ठिकाणी काय खडकांचे एकदम कठीण प्रकारचे काय खडक. आपण कडप्पा खडक हे काय कमी कठीण म्हणलेलं आहे, तर कमी म्हणजे काय एकदम मऊ मखमली खडक नाही आहे ते. आर्कियन आणि धारवाडच्या तुलनेत कडप्पा काय कमी कठीण आहे असं म्हणलेलं आहे. त्यांची कठीणता मात्र काय आपण वास्तविकता बघितल्यानंतर काय खूप आहे. तर अशा पद्धतीने एकावरती एक स्तर असलेले अशा प्रकारची संरचना असलेले ते दगड आहे मोठे मोठे. तर या दगडांना या ठिकाणी काय मशीनच्या सहाय्याने काय करावं लागतं. समजा ही संपूर्ण जमीन आहे अशी, तर या जमिनीमध्ये काय जसे काय लाकूड कापण्याचे ब्लेड्स असतात या ठिकाणी मशीन असतात, तसेच या ठिकाणी हे खडक कापण्याचे सुद्धा काय मशीन असतात. या मशीनच्या सहाय्याने काय मोठे मोठे काय या ठिकाणी काय अशा पद्धतीने काय यांची कटिंग केली जाते आणि मोठ्या मोठ्या क्रेनच्या सहाय्याने हे जे काय खडकांचे मोठे असे काय ब्लॉक्स आहेत ते बाहेर काढले जातात. हे बाहेर काढल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये काय केलं जातं अशा पद्धतीने काय आडवी जसं लाकडाच्या फळ्या आपण कट करतो तसं मशीनच्या सहाय्याने काय केलं जातं हे जे काय कडप्पा खडक आहे याला कट केलं जातं आणि अशा पद्धतीने काय बाहेर पडणारा, तर याला काय कडप्पा फरशी असं म्हणतो किंवा त्यालाच काय म्हणतो आपण टाईल असं म्हणतो, ज्याचा उपयोग काय खूप काय मोठ्या प्रमाणात काय मंदिरांच्या बांधणीसाठी प्राचीन इमारतींसाठी करण्यात आलेला आहे. आणि आजसुद्धा बांधकामामध्ये किचनचे शेल्फ बनवण्यासाठी जे ब्लॅक कलरचं टाईल आपण वापरतो तेच काय आहे कडप्पा आहे. त्याला कडप्पा म्हणलं जातं. त्या प्रदेशामध्ये तो विशेष करून भेटतो म्हणून त्याला काय म्हणतो आपण काय कडप्पा या ठिकाणी काय टाईल असं म्हणतो. तर या प्रदेशामध्ये सगळ्यात पहिल्यांदा या खडकांचं या ठिकाणी काय अभ्यास करण्यात आला म्हणून या प्रकारच्या खडकांना काय म्हणलं जातं म्हणजे धारवाडपासून जे तयार झालेलं खडक आहे त्यांना काय म्हणलं जातं कडप्पा खडक असं म्हटलं जातं. कडप्पा प्रकारचे खडक असे म्हटले जातं. पुढं आता कडप्पा प्रकारचे जे खडक आहे ज्यावेळेस यांची निर्मिती झाली होती तर त्यावेळेस यांची निर्मिती कशापासून झाली आहे धारवाडपासून आणि धारवाडची निर्मिती कुठून झालेली आहे आर्किनपासून. आता आर्किनमध्ये सर्व धात्विक आणि अधात्विक खनिजे काय मिळतात, तर म्हणून धारवाडमध्ये सुद्धा काय सर्वच्या सर्व धात्विक खनिजे आणि अधात्विक खनिजे काय मिळतात. आता धारवाडपासूनच कडप्पा खडकांची निर्मिती झालेली आहे, तर कडप्पा या खडकांमध्ये सुद्धा काय धात्विक आणि अधात्विक खनिजे मिळतात, मात्र खूप मोठ्या प्रमाणात नाही खूप कमी प्रमाणात मिळतात. मात्र या ठिकाणी कडप्पा प्रकारचं जे खडक आहे या कडप्पा प्रकारच्या खडकांमध्ये अधात्विक खनिजे जसे की चुनखडक ज्याला काय म्हणतो आपण लाईमस्टोन असं म्हणतो लाईमस्टोन, त्याच्यानंतर संगम रबर चुनखडकपासूनच काय नंतर रूपांतरण होऊन त्याचं रूपांतर चुनखडकाचं कशामध्ये होतं संगम रबर होतं. हे नंतर काय खनिज या चॅप्टरमध्ये आपण काय बघू. त्यानंतर या ठिकाणी क्वार्ट्ज ज्याला म्हणतो गारगोट्या क्वार्ट्झाइट ज्याला किंवा क्वार्ट्ज असं म्हणलं जातं. तर चुनखडक जे असेल संगम रबर जे असेल किंवा स्लेट हे जे आहेत हे अशा पद्धतीचे काय हे सर्व घटक जे आहेत ते कडप्पा प्रकारच्या खडकांमध्ये आपल्याला बघायला भेटतात. बघा कडप्पा प्रकारच्या खडकांमध्ये काय धात्विक हे सर्व काय अधात्विक खनिजे आपण लिहिलेत. धात्विक खनिजे सुद्धा भेटतात मात्र
धात्विक खनिजे खूप मोठ्या प्रमाणात काय धारवाडमध्ये उपलब्ध आहेत. तर त्यांचं उत्खनन कडप्पामधून करणं कसं असतं, व्यावहारिकदृष्ट्या काय ते म्हणजे काय त्या ठिकाणी काय उपयोगाचं नसतं किंवा फायद्याचं नसतं. तर धारवाडमधून आपण मिळू शकतो ना मुबलक प्रमाणात, खूप मोठ्या प्रमाणात. तर धारवाडमधूनच काय त्यांचं उत्खनन केलं जातं. तर कडप्पामध्ये चुनखडक भेटतं, संगमरवर मोठ्या प्रमाणात भेटतात, वेगवेगळ्या रंगांचे काय गारगोट्या ज्या असतात. तर अशा वेगवेगळ्या काय दगडांचं या ठिकाणी काय उत्खनन याच्यातून काय केलं जातं आणि काय स्लेटसुद्धा या ठिकाणी काय भेटतात. तर खूप मोठ्या मोठ्या काय इमारतींच्या बांधकामासाठी काय हे सर्व वापरले जातात. चुनखडकचा वापर काय लोह आणि पोलाद उद्योग जे आहेत, लोह आणि पोलाद उद्योगामध्ये यांचा खूप मोठ्या प्रमाणात काय वापर केला गेलेला आहे. त्याच्यानंतर चुनखडकचा वापर इमारतींच्या बांधकामासाठी सुद्धा केलेला आहे. त्याच्यानंतर संगमरवर जे आहे हे उच्च कोटीचे काय दगड असतात आणि संगमरवर प्रत्येकाने बरेचसे मंदिर जे आहेत भारतामधले, तर त्या भारतामधल्या काय बघा मूर्तिकला असेल किंवा मंदिरांची बांधणी असेल, अशा वेगवेगळ्या काय पर्पजसाठी हेतूंसाठी संगमरवर हा उच्च कोटीचा दगड काय वापरण्यात आलेला आहे. भारतामध्ये असे काय खूप सुप्रसिद्ध असे काय वास्तू आहेत ज्यांची निर्मिती संगमरवरपासून झालेली आहे. तर एक सगळ्यात सुप्रसिद्ध वास्तू सांगायची आहे ज्याची निर्मिती संगमरवर या दगडापासून झालेली आहे. उत्तर भारताच्या प्रदेशामध्ये ज्या ठिकाणी संगमरवर भेटतं, नर्मदा नदी घाटीमध्ये आपण बघितलेलं होतं विंध्य पर्वतात जवळ या ठिकाणी, तर त्या ठिकाणी संगमरवर भेटतं. तर त्या संगमरवरपासून कोणती इमारत बनवलेली आहे. त्याच्यानंतर हे गारगोट्या ज्यांना म्हणतो, क्वार्टझाईट ज्यांना म्हणतो, रंगीबेरंगी वेगवेगळे काय रंगांचे जे काय एकदम मजबूत असे दगड असतात. बघा प्राचीन काळामध्ये काय बांधले गेलेल्या काय बऱ्याच इमारती आहेत, बरेच काय धार्मिक स्थळ आहेत जे आज सुद्धा पूर्णपणे जिवंत आहेत. म्हणजे आज सुद्धा काय त्यांना तडे गेलेले नाहीत किंवा कोणत्याही प्रकारे काय त्यांना हानी पोहोचलेली नाही. काय प्रदूषणाचा जर अपवाद जर आपण सोडला तर या ठिकाणी, तर एवढे मजबूत प्रकारचे या ठिकाणी काय उच्च कोटीचे सर्व दगड आहेत जे की कुठे भेटतात, कडप्पा प्रकारच्या खडकांमध्ये बघायला भेटतात. तिसरा पॉईंट, कडप्पा प्रकारच्या खडकांमध्ये जीवाश्म आढळेल का? जीवाश्म आढळेल का? तर जीवाश्म आढळत नाहीत. कडप्पाची निर्मिती किंवा कडप्पाचा विकास सुद्धा तेव्हाच झालेला आहे जेव्हा तो गोंडवाना प्रदेशाचा भाग होता, भारतीय द्वीपकल्प. तर त्यावेळेस आणखीन काय जीवसृष्टीला सुरुवात पृथ्वीवरती झालेली नव्हती. म्हणून कडप्पा प्रकारचं खडक असेल किंवा विंध्यन प्रकारचं खडक असेल, दोन्ही प्रकारच्या खडकांमध्ये जीवाश्म आढळत नाही. हा पॉईंट. तर आता आपल्याला बघायचं आहे हे कडप्पा जे खडक आहे तर भारतामध्ये यांचं वितरण काय, भारताच्या कोणत्या कोणत्या प्रदेशामध्ये काय कडप्पा प्रकारचं खडक हे विशेष करून आढळतं. बघा मॅग्नीज असेल, लोह असेल, जस्त, तांबे, ॲल्युमिनियम असे वेगवेगळे काय धात्विक खनिजे सुद्धा काय कडप्पा प्रकारच्या खडकांमध्ये आढळतात. मात्र त्यांचं उत्खनन हे काय त्यांचं प्रमाण खूपच काय कमी असतं कडप्पा प्रकारच्या खडकांमध्ये, म्हणून त्यांचं उत्खनन केलं जात नाही. आता जो खडक ज्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे तर त्याचाच त्या ठिकाणी काय बिझनेस केलेलं कधी काय असतं फायदेशीर ठरतं. तर भारतामध्ये या ठिकाणी बघा अशा पद्धतीने दाखवता येईल आपल्याला थोडासा. हां, तर अशा पद्धतीने भारतामध्ये आपण बघितलेलं होतं. या ठिकाणी बघा कोणत्या कोणत्या राज्यांमध्ये या ठिकाणी हा तमिळनाडू होता, तर तमिळनाडूमधून अशा पद्धतीने काय आंध्र प्रदेश, तर आंध्र प्रदेशचा हा जो भाग आहे या भागामध्ये आंध्र प्रदेशच्या या दक्षिणतम भागामध्ये पूर्व घाटाचा जो भाग आहे या ठिकाणी आहे काय कडप्पा प्रकारचं खडक. आता आंध्र प्रदेशमधून तेलंगणा हे राज्य आत्ता वेगळं झालेलं आहे म्हणून तेलंगणा या राज्यामध्ये सुद्धा आपल्याला काय म्हणता येईल कडप्पा प्रकारचं काय खडक या ठिकाणी काय बघायला भेटतं. त्यानंतर या ठिकाणी हा आहे ओरिसा, हा आहे झारखंड आणि हा आहे छत्तीसगड. तर हा जो प्रदेश आहे हा
छोटा नागपूरचा प्रदेश आहे आणि भारतामध्ये खनिजासाठी प्रसिद्ध असलेला हा भाग आहे. हे 3 राज्य असे आहेत ज्या 3 राज्यामध्ये आर्किन प्रकारचं, धारवाड प्रकारचं, कडप्पा, विंध्यन, गोंडवाना या सर्व प्रकारचे खडक या ठिकाणी आढळतात. गोंडवानापर्यंत सर्व प्रकारचे खडक या ठिकाणी आढळतात. तर आपण असं दाखवू शकतो, हे छत्तीसगड, हे झारखंड आणि हे ओरिसा या 3ही राज्यांमध्ये काय कडप्पा प्रकारचं जे खडक आहे त्या कडप्पा प्रकारच्या खडकांचं त्या ठिकाणी काय वितरण आहे किंवा त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतं. तर सर्वच भागांमध्ये काय थोड्या जास्त प्रमाणात या ठिकाणी बघायला भेटतं. आपण महत्त्वपूर्ण असे काय प्रदेश बघतोय जिथं या ठिकाणी काय मोठ्या प्रमाणात काय कडप्पा खडक काय आढळतं. त्याच्यानंतर हा महाराष्ट्र झाल्याच्या नंतर या ठिकाणी आहे मध्य प्रदेश आणि हा असा आहे या ठिकाणी काय गुजरात झाल्याच्यानंतर हा राजस्थान. थोडंसं लक्षात घ्या, या ठिकाणी मॅप संपलेला आहे. बघा या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये सुद्धा या ठिकाणी काय थोड्या प्रमाणात आणि हा राजस्थानचा जो भाग आहे राजस्थानच्या अरवली काय प्रदेशामध्ये काय कडप्पा प्रकारचं काय खडक आढळतं. आता विशेष करून या ठिकाणी आता हे सर्व काय प्रदेश आहेत आपण लिहून घेऊ. या ठिकाणी कोणते कोणते आंध्र प्रदेश, तेलंगणा स्टेट, झारखंड, ओरिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, त्याच्यानंतर राजस्थान या सर्व प्रदेशांमध्ये काय कडप्पा खडक जे आहे ते मोठ्या प्रमाणात आढळतं. आणि यांच्यापैकी राजस्थानमध्ये आढळणारा जो खडक आहे कडप्पा खडक आणि आंध्र प्रदेशमध्ये आढळणारा जो कडप्पा प्रकारचं खडक आहे तर त्यांना विशिष्ट नावं दिलेली आहेत. बघा आंध्र प्रदेशमध्ये या ठिकाणी कडप्पामध्ये आढळणारं जे खडक आहे तर त्याला स्थानिक नाव दिलेलं आहे पापाघणी असं नाव दिलेलं आहे. आणि जे राजस्थानमध्ये कडप्पा प्रकारचं खडक आढळतं तर राजस्थानमध्ये याला म्हणलेलं आहे दिल्ली श्रेणी असं नाव दिलेलं आहे. तर इथंपर्यंत काय हे सर्व पॉईंट्स आहेत कडप्पा प्रकारच्या काय खडकाच्या संदर्भात. तर या ठिकाणी आपण काय करू, नेक्स्ट जो आपला काय खडक आहे नेक्स्ट पुढचा प्रकार विंध्यन खडकांच्या बाबतीतचे थोडेसे तथ्य आहेत तर त्यांच्याबद्दल बघू, म्हणजे दोन्ही प्रकार काय होतील संपतील. तर बघा पुढचा जो प्रकार आहे तर पुढचा प्रकार आहे कोणता विंध्यन खडकाबद्दल आपण बघू. तर विंध्यन खडकाच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर भारताच्या मध्यभागी ज्या ठिकाणी आज विंध्यन पर्वत आहे तर त्याच भागामध्ये काय केलेलं आहे हे विंध्यन प्रकारचं खडक जे आहे आढळतं असं आपण बघितलेलं आहे. याचा विस्तार सुरुवातीला बघू. बघा संपूर्ण भारतामध्ये सर्व राज्य तर तुम्हाला आता आठवत असतील व्यवस्थित. जे विद्यार्थी माझ्यासोबत काय पहिल्या व्हिडिओपासून ते या व्हिडिओपर्यंत काय कन्सिस्टंटली काय प्रिपरेशन करतायत तर त्यांना कोणतेही आता जर राज्य सांगितलं तर त्याचं सापेक्ष स्थान काय स्पष्टपणे काय ओळखता येईल. ज्यांनी नकाशा न काढता या ठिकाणी अभ्यास केलेला आहे त्यांना थोडंसं जड जाईल, अवघड जाईल. तर विश्वास आहे की तुम्ही केलेला असेल आणि ज्यांनी केलेलं नसेल त्यांनी काय नकाशांचा वापर करत या ठिकाणी काय तयारी करा, तरच भूगोल हा सब्जेक्ट जो आहे तो समजतो. तर नकाशांचं खूप महत्त्व आहे या ठिकाणी. बघा आपण वेळ त्याच्यावरती जास्त घालवायचं नाही, नंतर कधी बोलू त्या विषयावरती. आता सध्या विंध्यन खडक जे आहे त्या विंध्यन खडकांचा विस्तार कुठून कुठंपर्यंत आहे. बघा बिहार राज्यापासून झारखंड असेल, त्याच्यानंतर कोणतं आहे छत्तीसगड आहे, त्याच्यानंतर मध्य प्रदेश आहे, त्याच्यानंतर राजस्थान आहे. तर बिहारपासून ते राजस्थानपर्यंत या ठिकाणी काय विंध्यन स्वरूपाच्या खडकांचा विस्तार या ठिकाणी झालेला आहे. ठिकाणात जर सांगायचं म्हणलं तर बिहारमधील सासाराम आणि रोहताक जे ठिकाणं आहेत तर सासाराम रोहताक ठिकाणापासून राजस्थानमधील एक ठिकाण आहे चित्तोडगड हे ठिकाण आहे. तर या ठिकाणापर्यंत सासाराम रोहताक बिहारपासून ते चित्तोडगड राजस्थान इथंपर्यंत या ठिकाणी
त्याची रुंदी या ठिकाणी काय लांबी पसरलेली आहे या संपूर्ण प्रदेशामध्ये. जिथपर्यंत विंध्यन पर्वत पसरलेला आहे आपण बघितलं होतं त्याचा विस्तार काय छत्तीसगडपर्यंत झालेला होता. मात्र या खडकांचा विस्तार मात्र काय त्याच्यासुद्धा काय पुढे आहे बिहारपर्यंत. तर आणि जर रुंदी जर बघायचं म्हणलं तर UPमधील जे आग्रा आहे याला काढून टाकू. आग्रा नामक जे ठिकाण आहे सगळ्यांना माहिती आहे उत्तर प्रदेशमध्ये आणि दक्षिणेकडं या ठिकाणी होशंगाबाद ठिकाण आहे कुठलं मध्य प्रदेशमधील काय दक्षिणेकडील. तर हा अशा पद्धतीने काय एवढ्या संपूर्ण क्षेत्रामध्ये काय विंध्यन प्रकारच्या खडकाचं काय वितरण किंवा विस्तार आपल्याला दिसून येतो. जवळपास 1,00,000 वर्ग किलोमीटर वर्ग एवढं क्षेत्रफळ किंवा एवढ्या क्षेत्रफळाच्या काय क्षेत्रामध्ये विंध्यन स्वरूपाचं खडक जे आहे ते पसरलेलं आहे किंवा विस्तारलेलं आहे. बघा जे पाण्याचे प्रदेश असतात अशा जलजन्य क्षेत्रामध्येच आर्कियन आणि धारवाड समूहाच्या खडकांच्या गाळाचं संचयन किंवा निक्षेपण झाल्याच्या नंतरच त्यापासून विंध्यनसारख्या खडकांची निर्मिती होत असते. आता हा जो काय विंध्यन भूसन्नती आपण बघितली होती त्या विंध्यन भूसन्नतीमध्ये आर्कियन आणि धारवाड समूहाच्या आणि कडप्पा समूहाचं सुद्धा खडक. तर राजस्थानमध्ये सुद्धा आपण कडप्पा बघितलंय, मध्य प्रदेशमध्ये सुद्धा कडप्पा बघितले. तर या कडप्पा खडकांचं अपक्षय अपरदन होऊन त्या सर्व गाळाचं संचयन त्या विंध्यन भूसन्नतीमध्ये झालं आणि त्यातून निर्माण झालेला जो विंध्यन पर्वत आहे तर त्या विंध्यन पर्वताच्या क्षेत्रामध्येच काय विंध्यन प्रकारचं काय खडक आपल्याला भेटतं. आता हा जो विंध्यन पर्वत आपण निघालेला आहे विषय तर विंध्यन पर्वत हा एक काय भ्रंश पर्वत आहे. भ्रंश पर्वत म्हणजे खचदरी ज्या ठिकाणी तयार झालेली असते त्या खचदरीमुळे काय जो उंच उठलेला प्रदेश आपल्याला दिसतो तर भ्रंश म्हणजे जो खचलेला भाग आहे त्या खचलेल्या भागामुळे काय पर्वताची उंची जी अधिक दिसते तर त्याच पर्वतांना काय भ्रंश पर्वत असं म्हणतात. विंध्यन सुद्धा भ्रंश पर्वत आहे आणि सातपुडा सुद्धा काय भ्रंश पर्वत आहे. अशा पद्धतीने बघा हा विंध्यन आहे ही मध्ये खचदरी आहे नर्मदेची त्याच्यानंतर हा सातपुडा आहे आणि त्याच्यानंतर ही तापीची खचदरी आहे. अशा पद्धतीने हे दोन्ही काय भ्रंश पर्वत आहेत. खचदरींमुळे काय यांचे उठाव जे आहेत ते अधिक काय उंच आपल्याला काय दिसतात. तर पॉईंट लक्षात घ्या विंध्यन प्रकारच्या खडकांच्या बाबतीत तर जे जलजन्य क्षेत्र असतात त्या जलजन्य क्षेत्रामध्येच काय गाळाचं संचयन होऊन त्यामधून जे खडकांची निर्मिती होती त्यांना काय म्हणतो विंध्यन प्रकारचं काय खडक असं म्हणतो. विंध्यन खडकांमध्ये सुद्धाच काय बरेच वैशिष्ट्य आहेत जे काय कडप्पा प्रकारच्या काय खडकांसारखेच काय विंध्यन खडक सुद्धा दाखवतो. विंध्यन खडकांची निर्मिती होईपर्यंत सुद्धा या ठिकाणी काय जे जीवसृष्टी आहे ती आणखीन त्याचा काय निर्माण झालेलं नव्हतं म्हणून विंध्यन खडकांमध्ये सुद्धा काय जीवाश्म आढळत नाहीत. मग विंध्यन खडकांमध्ये काय आढळतं विंध्यन खडकांमध्ये विशेष करून जाणून घेण्यालायक परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे प्रश्न विचारलेले आहेत त्यांच्या बाबतीत तथ्य असे तयार होतात की विंध्यनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात चुनखडक उच्च कोटीचे संगम रबर त्याच्यानंतर क्वार्टझाईट जे असतात ज्यांना गारगोटी म्हणतो रंगीबेरंगी प्रकारची गारगोटी या ठिकाणी काय या विंध्यन खडकांमध्ये आढळतात आणि यांचा उपयोग जो आहे या सर्व काय म्हणजे हे बघा जे आपण बांधकाम केलेले आहेत ऐतिहासिक जे काय इतिहासामध्ये केलेले बांधकाम आहेत त्या सर्व बांधकामासाठी काय वापरली जाणारी ही जी सामग्री आहे ही सामग्री भेटते कुठं विंध्यन खडकांमध्ये भेटते. चुनखडीचा उपयोग सुद्धा या ठिकाणी काय बांधकामामध्ये करण्यात आलेला आहे. संगमरवरचा उपयोग मूर्तिकला आणि बांधकाम याच्यासाठी सुद्धा काय केलेला आहे. आता तुमच्याजवळ खूप पैसे असतील खूप म्हणजे याचा अर्थ खूप म्हणजे खूप तर इलाइट रिचनेस जर असेल तुमची या ठिकाणी तर तुम्ही तुमचं घरसुद्धा संगमरवरीनं काय बांधू शकता कोणी अडवणार नाही तुम्हाला. गारगोटी जे आहेत रंगीबेरंगी हे रंगीबेरंगी काय दगड असतात वेगवेगळ्या रंगांचे. याच्यामध्ये विशेष करून एक लाल आता लाल निळ्याने लिहिलं आहे आपण लाल पेन आहे ना आपण लालने लिहू लाल रंगाचे जे दगड आहेत तर कठीणता एकदम जास्त असते मजबूती त्याच्यामध्ये खूप अधिक असते म्हणून हा जो लाल दगड आहे म्हणजे क्वार्ट्ज ज्याला म्हणतो तर क्वार्टझाईट ज्याला म्हणतो तर या लाल दगडांचा वापर
उत्तर भारतामधील खूप साऱ्या ऐतिहासिक इमारती बांधण्यासाठी, वास्तू बांधण्यासाठी करण्यात आलेला आहे. जसं की एक लाल दगड म्हणल्यानंतर लगेचच तुमच्या लक्षात येईल कोणता? लाल किल्ला. कुठला आहे हा? दिल्लीमधला या ठिकाणी. तर पहिल्या पिरियडला आपण बघितलेला होता, UPSC प्रिलिमला सुद्धा पडलेला प्रश्न आहे या ठिकाणी की लाल किल्ला हा जो आहे तो कोणत्या दगडांपासून तयार झालेला आहे. हे जे दगड आहे याला काय म्हणतो आपण? वाळूचे दगड म्हणतात, यालाच वालुकाश्म म्हणतात, यालाच क्वार्ट्झाइट असं सुद्धा म्हणतात. हे लक्षात ठेवा. महत्त्वपूर्ण क्वेश्चन याच्यावरती काय बनतो, ज्याचं की आन्सर तुम्हाला काय देता येणं आवश्यक आहे. हे नावं जरी काय वेगळे असतील तर क्वार्ट्झाइट मात्र काय बदललेलं नसतं ते या ठिकाणी काय. आणि त्याच्यानंतर वेगळ्या काय इमारतींमध्ये या ठिकाणी तर हेच काय आर्थिक महत्त्व आहे विंध्ययन काय खडकांच्या बाबतीत. विंध्ययन खडकांची निर्मिती कडप्पा खडकापासून झालेली आहे, धारवाड खडकांपासून झालेली आहे. तर याच्यामध्ये काय याचा विस्तार जो आहे तर तो बिहारपासून ते राजस्थानपर्यंत, जो रोहताक आपण या ठिकाणी काय बघितला सासाराम प्रदेश, तिथूनपासून ते चित्तोडगड जे राजस्थानमधील आहे इथंपर्यंत, UPमधील आग्रापासून ते दक्षिणकडे MP मधील होशंगाबादपर्यंत 1,00,000 वर्ग किलोमीटरमध्ये काय हा संपूर्ण काय खडक विस्तृत आहे. आणि या खडकांमध्ये आर्थिक महत्त्व काय? चुनखडक, संगमरवर, गारगोटी, रंगबिरंगी कॉड जे असतात ते मुबलक प्रमाणात आढळतात. आणि यांचाच उपयोग करून उत्तर भारतामधील काय मोठ्या ऐतिहासिक जे इमारती आहेत त्यांचं बांधकाम खूप मोठ्या प्रमाणात करण्यात आलेलं आहे. तर उदाहरणादाखल आपण या ठिकाणी 2-3 उदाहरण बघू, जेवढे आठवतील तेवढे सांगण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी. आणि जे परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत तेच या ठिकाणी काय लिहिणं क्रमप्राप्त ठरतं. कोणते? लाल किल्ला असेल बघा, लाल किल्ला आहे. त्याच्यानंतर लाल किल्ल्याच्या नंतर फतेपूर सिक्री या ठिकाणी बांधण्यात आलेली काय इमारत आहे. त्याच्यानंतर आग्राचा किल्ला आहे. त्याच्यानंतर आणखीन एक जामा मस्जिद सुद्धा याच क्वार्ट्झाइटपासून काय बनवलेलं आहे. त्याच्यानंतर आग्रा झालं, जामा मस्जिद झाला, फतेपूर सिक्री झालं. आणखीन एक सांचीचे जे स्तूप आहेत ते सांचीचे स्तूपसुद्धा या ठिकाणी काय याच दगडांपासून काय विंध्ययन प्रकारच्या खडकातील जे लाल दगड आहे त्या लाल दगडापासूनच काय या सगळ्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे. मूर्तिकलेसाठी सुद्धा काय यांचा वापर केला जातो. तर हे आहे आर्थिक महत्त्व काय विंध्ययनचं. तर अशा पद्धतीने वेगवेगळे राज्य आपण लिहिलेले होते कोणते राजस्थान, त्यांचं वितरण जे आहे राजस्थानमध्ये, मध्य प्रदेशमध्ये, त्याच्यानंतर छत्तीसगड, झारखंड आणि बिहार या वेगवेगळ्या राज्यांमध्ये याचं वितरण आहे. तर अशा पद्धतीने आपण काही दोनही प्रकार संपवलेले आहेत. एक कडप्पा प्रकारचं खडक आणि दुसरं विंध्ययन प्रकारचं जे खडक आहे त्यांच्याबद्दल काय विस्तृत माहिती बघितलेली आहे. एवढी माहिती पुरेशी आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तर या ठिकाणी आपण पुढच्या पिरियडला आपण काय करायचं आहे, गोंडवाना जो प्रदेश आहे या ठिकाणी काय द्रविडियन एक खडक बघितलं जातं. त्या द्रविडियनच्या बाबतीत थोडेसे मुद्दे आहेत जे जाणून घेणं आवश्यक आहे. आणि ते झाल्याच्या नंतर आर्य खडक जे आहे, आर्य खडकाच्या अंतर्गत येणारे जे 4 प्रकार आहेत गोंडवाना, डेक्कन, ट्रॅप, टर्शरी आणि क्वार्टरनरी, तर या 4ही खडकांबद्दल आपण काय पुढच्या पिरियडमध्ये डिस्कस करू. तर दर्जेदार व्हिडिओसाठी आपण या ठिकाणी पुढच्या थांबू, या ठिकाणी विश्रांती घेऊ. तर घरी राहा, सुरक्षित राहा. थँक्यू.